स्वागत आहे सारिका वाघमध्ये. तर आज मी संडे स्पेशल झणझणीत असा अंडा करी बनवलेला आहे. हे 5 अंडे मी शिजायला ठेवलेलं आहे. थंड झाले की ते सोलून घेतलेलं आहे आणि मिश्रणमध्ये खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि अद्रकचं कीस एकत्रच मी वाटणार आहे. तर अशा पद्धतीने मी हे एकत्र सामग्री घेतलेलं आहे. तर ह्याचं मिश्रण करणार आहे. फायनली मिश्रण बनून झालेलं आहे आणि एकीकडे कांदा आणि टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे. तर आपण आता सुरुवात करू रेसिपी बनवायला. एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाले की त्यात आपण कांदा घालणार आहोत. कांदा पूर्णपणे लाल होईस्तोवर आपल्याला तेलात तळायचा आहे. नंतर आपण टोमॅटो घालून घेणार आहे. त्यात हे टोमॅटो पूर्णपणे स्मॅश व्हायला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला तेलात तळून घ्यायचं आहे. फायनली स्मॅश झालेला आहे. पूर्णपणे तेलात स्मॅश झालेला आहे. नंतर आपण खोबऱ्याचं वाटण हातमध्ये घातलेलं आहे. हे देखील पूर्णपणे तेलात तळून घ्यायचे चांगल्याप्रमाणे. खोबरं देखील चांगल्या प्रकारे स्मॅश झाल्यानंतर आपण गरम मसाला घातलेला आहे. त्यात गरम मसाला घातल्यानंतर थोडंसं फिरवायचं आहे. चांगल्या पद्धतीने एकजीव व्हायला पाहिजे पूर्ण. या पद्धतीने असं शिजत आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चटणी घालून शिजवून घेणार आहोत. चटणी घातलेली आहे मी 2 चमचे. म्हणजे ही आपली घरगुती मसाला चटणी आहे, जी खूप झणझणीत असतं. मटणासाठी आणि स्पेशली नॉनव्हेजसाठी खूप छान ही चटणी आहे. घरगुती बनवलेला आहे. तर आता शिजत आलेला आहे. शिजत आल्यानंतर त्यात थोडेसे मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून फिरवून घेणार आहे. म्हणजे खोबऱ्याचं चांगल्या प्रकारे असे तेल सुटतो. तर फायनली असं शिजून झालेलं आहे. ही अंडा करी झणझणीत बनलेली आहे. या पद्धतीने थोडेसे शिजल्यानंतर मी असे अंडे चिरून घातलेलं आहे. मला असे तळून घालायला आवडत नाही म्हणून मी चिरून घातलेले. मी असे चिरून घालत असते अंडे, म्हणजे पूर्ण मसाला देखील त्यामध्ये मुरतो. तर थोड्या वेळाने मी शिजून घेणार आहे ह्यातच. हे पहा, हे शिजत आलेलं आहे. चांगल्या प्रकारे त्यात देखील मुरत आहे. चिरून घेतलेल्या अंड्यामध्ये देखील हा मसाला पूर्णपणे मुरतो. तर फायनली आपला हा करी झणझणीत करी बनलेला आहे. तर कमेंट करून मला सांगा की आजचा हा अंडा करी कसा वाटला. भेटू नंतर नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.